देख रहे हैं टाइम्स 24 न्यूज। हिंगणघाट नाणे प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन। प्राचीन भारताचा इतिहास मांडणाऱ्या दुर्मिळ नाण्यांना विद्यार्थ्यांची मोठी पसंती। हिंगणघाट शहरात निसर्गसाथी फाउंडेशन आणि ऐतिहासिक ग्रुप हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाणे प्रदर्शनीचे भव्य उद्घाटन आज उत्साहात पार पडले। GBM हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे आयोजित या प्रदर्शनीचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ नैना तुळसकर यांच्या हस्ते हिंगणघाट टाकसाळच्या ऐतिहासिक नाण्यांच्या पेटीचे उद्घाटन करून करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे होते। यावेळी उमेश तुळसकर, पोलीस निरीक्षक अनिल राऊत, माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा, मुख्याध्यापक सुनील फुटाणे, निसर्गसाथी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण कडू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रदर्शनीत इसवीसनपूर्व 2500 वर्षांपूर्वीपासून ते आधुनिक काळापर्यंतच्या सोन्याची, चांदीची, तांब्याची व मिश्रधातूंची दुर्मिळ नाणी मांडण्यात आली आहेत। ही नाणी प्राचीन भारतातील विविध राजवटी, संस्कृती आणि इतिहासाची माहिती देणारी आहेत। प्रदर्शनीला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर भेट दिली। शाळेतील विद्यार्थी शिक्षकांसह शिस्तबद्ध पद्धतीने प्रदर्शनी पाहत असून इतिहास प्रत्यक्ष अनुभवत आहेत। दिवंगत शेख रहमान पटेल यांना ब्रिटिश प्रशासनाकडून मिळालेला शुभेच्छा संदेश असलेला तांदळाचा दाणा आणि हिंगणघाटची ऐतिहासिक तोफ हे विशेष आकर्षण ठरत आहेत। या प्रदर्शनीत नाणे संग्राहक राहुल वकारे, नितीन भोगल, आनंद वांडिले, वासुदेव पडवे आणि पंचशील फुल यांच्या संग्रहातील दुर्मिळ नाणी ठेवण्यात आली आहेत। या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। नागपूर विदर्भ प्रतिनिधी प्रमोद झिबड, समुद्रपूर।